दिल्लीत सोमवारी माओवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी ठोस रणनीती ठरवण्यात बैठक पार पडली। माओवादी मात्र आपल्या नव्या सहकाऱ्यांना गोरिला पद्धतीने सुरक्षा दलाशी लढण्यासाठी जंगलात प्रशिक्षण देऊन तयार करत असल्याचा व्हिडिओ पुढे आलाय। गेल्या 2 वर्षांमध्ये बस्तरमध्ये माओवाद्यांना मोठा सेटबॅक बसलाय। एसआर कल्लुरी हे आयजी असताना तीच परिस्थिती गडचिरोलीमध्ये सुद्धा झाली आहे। गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात एन्काउंटरमध्ये माओवादी मारले गेलेले आहेत किंवा सरेंडर झाले। त्यामुळे आता कुठेतरी माओवाद्यांना कॅडरची कमतरता भासू लागलेली आहे। विशेषतः माओवाद्यांना मिळणारा जो प्रतिसाद होता भरतीमध्ये कमी झाला होता। मात्र आता गेल्या वर्षभरात आपण बघितलं छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हालचाली परत वाढलेल्या आहे। दंडकारण्याचा जो महत्त्वपूर्ण जो बेल्ट आहे, ज्या ठिकाणी माओवाद्यांचा शेल्टर झोन म्हणून ओळखला जातो, शरणस्थळी आहे, अशा ठिकाणी ओरिसाचा मलकानगिरी असेल किंवा तेलंगणाच्या खम्ममला लागून असलेला भाग असेल, त्यासोबतच सुकमा आणि नारायणपूरला लागून असलेला भाग आणि अबुझमाड अशा ठिकाणी माओवाद्यांनी परत एकदा भरतीसाठी तरुणांना आवाहन केलेलं आहे। आणि आपण आता जो व्हिडिओ पाहत आहोत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माओवाद्यांना ट्रेनिंग दिली जात आहे। विशेषतः नवीन जे तरुण मुलं भरती केलेले आहेत अशांना गुरिल्ला वारफेअर पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जात आहे। कशा पद्धतीने गनिमी पद्धतीने सुरक्षा दलावर हल्ले करणे अशा पद्धतीचं प्रशिक्षण त्यांना दिलं जात आहे। भूसुरुंग स्फोट घडवून हल्ला करणे असेल किंवा एन्काउंटर असेल किंवा अन्य पद्धतीने शासकीय संपत्तीची जाळपोळपासून अनेक गोष्टी घडतात माओवाद्यांकडून। अशा सगळ्यामध्ये कशा पद्धतीने तरबेज केलं जाते, विशेषतः कठीण परिस्थितीमध्ये सुरक्षा दलांचा मुकाबला कसा करायचा याचं ट्रेनिंग आता या नवीन भरतीमध्ये सामील झालेल्या तरुणांना दिलं जात आहे। हा व्हिडिओ नेमका कधीचा याबाबत स्पष्ट दिसत नसलं तरी माओवाद्यांनी स्वतःहून हा व्हिडिओ जारी केलेला आहे आणि या दंडकारण्याच्या ओरिसा छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात झालेल्या प्रशिक्षणाचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे कुठेतरी माओवादी परत एकदा मजबूत होऊन स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने सुरक्षा दलांशी लढण्यासाठी तयार करतात। महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली।